प्रतिष्ठितां मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविराविर्मयेधिं वेदस्य मानिस्तः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधीतेन अहोरात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु वक्तारम् अवतु वक्तारम् ॐ सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतान्। नमो विठ्ठला राजया पांडुरंगां पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकां अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजः स्फुरद्दिक्प्रदेशं विधिन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ॐ नमो ज्ञानेश्वराय शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मस्तकहे पायावली या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। स्मरणं होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू मी श्री चरण श्री गुरूंची मज हृदयी सद्गुरु
जेने तारिलो हा संसार पुरू म्हणूनी विशेष त्यादरू विवेकावरी म्हणूनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्या होई जे जैसे मूढ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती आता हृदय हे आपुले चौफाडुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षणोक्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्विख्यात संत सम्राट महाराष्ट्राचे भूषण संत तुकोबाराय यांचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल गेल्या 5 दिवस आपण सतत शिवमहापुराण आणि कीर्तन यांचा आस्वाद घेतच आहोत. आणि आज माझ्या वाटेला आलेली ही 6व्या दिवसाची सेवा. भाग्यवान मनुष्यालाच सत्संग ऐकण्याची कथा ऐकण्याची इच्छा जागृत होते माऊली. आणि आपलं गाव फार भाग्यवान आहे की पहिलं वर्ष का होऊन आपण सुरुवात केली. सुरुवात करायला फार महत्त्व आहे आणि त्या उत्साहात आपल्यामध्ये एवढा आहे माऊली की काय वर्णावं त्या उत्साहाचं. पद्मपुराणामध्ये श्रीमद नारद सांगतात की भाग्यवान कोण. भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वैन अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विधाय हि तदो भवते विवेकः. भाग्यवान मनुष्यालाच सत्संग ऐकण्याची किंवा सत्संग सांगण्याची इच्छा जागृत होते. आणि असाच उत्साहात हा आपला कार्यक्रम चालू. सगळ्यांचे चेहरे फार प्रसन्न आहेत. हे तुमचे चेहरे प्रसन्न म्हणजे सांगणाऱ्याला सुद्धा फार आनंद होतो माऊली. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विना. वक्त्याचं वक्तृत्व पण माऊली हे खरोतर श्रोत्यांवर आधारलेलं असते. नाहीतर सांगणारा वक्ता कितीही महान असो महाराज पण ऐकणारा श्रोता नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. म्हणून माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेश्वराची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती. मी दुबळा आहे आणि साक्षात महेश्वराची मूर्ती. श्रोत्यांना फार महत्व मान दिला गेला आहे माऊली आणि हा मान स्वयं ज्ञानेश्वर माऊली देतात. महेश्वराची मूर्ती बघा. आपल्याला उपमा पण कोणाची देतात माऊली तर महेश्वराची मूर्ती याची उपमा आपल्याला देतात. जगातले सगळ्यात पहिले श्रोता जर कोणी असेल तर ते भगवान शंकर आहेत. त्यांनी प्रथम असा रामायण ऐकलेला आहे. एवढ्या मोठ्या श्रोत्याची उपाधी आपल्याला ज्ञानेश्वर माऊली देतात आणि जबाबदारी टाकतात ऐकण्याची नव्हे तर माऊली त्याचं काही अनुकरण करण्याची सुद्धा. विठ्ठल विठ्ठल
उत्साह. उत्साह आपल्या भारतीय परंपरेमध्ये होतच राहतो माऊली, होतच राहतो. गोकुळामध्ये सुद्धा जेव्हा कृष्ण जन्मापासून तर प्रत्येक गोष्टीचा यशोदा मैयाने उत्सव केलेलाच आहे. कृष्ण जन्मोत्सव तर ठीक, पण 3 महिन्यानंतर जेव्हा श्री कृष्णानं आपली करवट बदलली तेव्हा यशोदा माई म्हणते, अरे ये सखी, उत्सव मनाओ उत्सव, मेरे कान्हा ने आज करवट बदली है. प्रत्येक गोष्टीचा हा उत्सव. आणि हे पूर्ण निसर्गच माऊली खरोखर म्हटल्या गेलं तर उत्सव पूर्ण आहे. खरोखर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हापासून उत्सव सुरूच असतो. सूर्य उगवणं हा सुद्धा एक सृष्टीचा फार मोठा उत्सव. त्यासोबतच त्याचा मावळणं हे सुद्धा त्याचं फार किती सुंदर, फार आनंदाची गोष्ट आहे. आणि माझं परम भाग्य इथं की महाराज आज स्वयं माझ्या कीर्तनाला उपलब्ध झालेले आहेत. फार माझं भाग्य माऊली. कारण की यांच्या समोर तर मोठे मोठ्यांशी सुद्धा वाणी फुटत नाही. आणि खरोखरच यांच्यासमोर काय बोलावं आता, यांच्यासमोर काय बोलावं मला हाच प्रश्न पडाला. म्हणून माझ्याकडून आज देवच बोलवून घेणार आहे. विठ्ठल विठ्ठल. गेल्या 6 दिवस झाले आपल्या गावात सुंदर असा कार्यक्रम चालू आहे माऊली. आणि आज अन्नदान करणारे बावस्कर काका गावात नाही राहत, वडनेर भुलजीला ते असतात. यांच्या सुद्धा एकदा जोरदार ताड्या होऊ द्या. अन्नदाता सुखी भव. सुंदर असे मृदंगाला लाभलेले विशाल महाराज यांच्याकरता सुद्धा जोरदार ताड्या होऊ द्या. आणि यांच्या साथीशिवाय तर कीर्तन शक्यच नाही माऊली. दादाचं नाव संतोष महाराजांसाठी सुद्धा फार जोरदार ताड्या होऊ द्या. आणि सगळ्यात मोठ्या जोरदार ताड्या आपल्या या मुलींसाठी झाल्याच पाहिजे. कारण की हेच माऊली आपलं पुढचं भविष्य आहे. पुरुषाच्या हातामध्ये सत्ता नसते, पुरुषाच्या हातामध्ये संसाराची भागदौड नसतेच. हे जे काही सांभाळतील ना ह्या मुलीच सांभाळतील माऊली पुढे. ह्याच जिजाऊ आहेत आणि ह्याच पुढच्या अहिल्याबाई होळकर आहेत. यांच्याकरता परत एकदा जोरदार ताड्या होते. सुंदर असा उत्साह गावामध्ये आहे. आणि कीर्तनाकरता जो अभंग निवडलेला आहे तो साक्षात जगद्गुरूंचा अभंग आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. प्रत्येक क्षणाचा विचार तुकोबराय करायला लावतात. का बरं करायला लावत असतील हो? क्षण आपण म्हणतो काय होते आज नाही उद्या परमार्थ करू, काय जाते, गेले ना 6 दिवस, जाऊ 7व्या दिवशी, नाही जमलं तर मग आहेच शेवटची पंगत. नाही, क्षणोक्षणा हाची करावा विचार. क्षणोक्षणाला विचार करायला लावतात माऊली. कारण की वेळेला शास्त्रात फार महत्व दिला गेलेलं आहे. एकदा गेलेली वेळ माऊली परत येत नाही, अजिबात येत नाही. जो कोणी म्हणत असेल की वेळेला परत आणून दाखवेल असा कोणी जन्मालाच नाही आलेला. 1 वर्षाची किंमत नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. 1 महिन्याची किंमत अवेळी प्रसूत झालेल्या मातेला विचारा. 1 घंटेची किंमत, 1 आठवड्याची किंमत आजारी असलेल्या माणसाला विचारा. 1 घंटेची किंमत माऊली परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा. 1 मिनिटाची किंमत माऊली अपघातातून वाचलेल्या माणसाला विचारा. 1 मिली सेकंदाची किंमत ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल हुकलेल्या माणसाला विचारा. की प्रत्येक क्षणाची किती महत्त्वता आहे. एकदा वेळ गेला की तो गेला. म्हणून याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देही याच डोळा आजच करायचा आहे.
कबीरदासजी महाराज सुद्धा म्हणतात, कल करे सो आज करे, उद्या करायाचे आज करा काही. 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 भरोसाची नाही आयुष्याचा, भरोसाची नाही आयुष्याचा. उद्या करायाचे आज करा काही. उद्या करायाचे आज करा काही. भरोसाच नाही आयुष्याचा, भरोसाच नाही आयुष्याचा. उद्या करायाचे आज करा काही. उद्या करायाचे आज करा काही. आज करा काही. आजच करावं. आणि ज्या भगवंताच्या उपासनेचा गेल्या 6 दिवस झाले आपण मार्ग शोधत आहे, ते भगवंत म्हणजे साक्षात भोले बाबा. या महाशिवरात्री पडवक हा जो पर्व आहे ना, याच्यात नुसतं भगवंताचंच नामस्मरण करायचं आहे. भगवंत कोणता? एकदम साधा सोपा सरळ भगवंत म्हणजे भोळे शंकर यांचं आपल्याला भजन करायचं आहे. एक म्हणाला, फारच भोळा देव आहे हो, फार भोळा देव आहे, इतके भोळे आहेत ना बस. एक जण माऊली, एक चोर होता बरं, तो शिरला महादेवाच्या मंदिरात. आता चोराला महादेवाच्या मंदिरात तरी काय सापडणार? काय असते महादेवाच्या मंदिरात? एक गळती असते नुसती. काही अलंकार प्रभू घालत नाहीत, काहीच अलंकार घालत नाहीत. पण त्याला दिसलं वरती एक तांब्या. त्याला असं वाटलं काही ना काही आजचं पोट तर भरेल. पण तिथले ट्रस्टी फार कंजूस होते हो. तो जो गळती आहे ना, ती वरती फार लटकवलेली. मग हा काय करतो? तिथं टेबल खुर्ची तर काहीच नव्हती. मग हा साक्षात भगवंताच्या डोक्यावर पाय ठेवतो आणि ती गळती काढतो. तेवढ्यात असं होते की त्याच्यातून, आपल्या शिवलिंगातून मोठा प्रकाश निर्माण होतो आणि ते साक्षात भगवंत. हा फार घाबरला आणि म्हणतो की मी काय चूक केली, मला क्षमा करा, आता परत काही असं करणार नाही, सोडा मला. म्हणे तू घाबरू नकोस, तुझ्यासारखा परमभक्त मी माझ्या जीवनात अजून कोणी बघितला नाही. म्हणे असं कसं? मी भक्त तुमचा, कसं काय बोलताय तुम्ही? मी तर फार भिलो. म्हणे कोणी माझ्या मंदिरात येते, कोणी बिल्वपत्र चढवते, कोणी पंचामृत, कोणी शमीपत्र, कोणी काही वेगवेगळं माझ्या अंगावर चढवून जाते. पण तू प्रथम असा भक्त निघालास की स्वतःच तू माझ्यावर चढला. तुझ्यासारखा महान भक्त या जगामध्ये माझा कोणताच नाही. एवढे भोळे आहेत. आणि अशा भोळ्या भगवंताची भक्ती गेल्या 6 दिवस झाले आपण करत आहोत माऊली. भक्ती करत आहोत, पण थोडी कशी करायला पाहिजे? तातडीनं करायला पाहिजे. म्हणून हा अभंग निवडलेला आहे. आणि अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय काय सांगतात? क्षणोक्षणाची करावा विचार, 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 क्षणोक्षणाची
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार वा विचारम तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाला विचार करायचा आहे माऊली आपल्याला, पण कशाचा विचार करायचा आहे? तरावया पार भव सिंधू. कसा या भवसागरातून, भवसागर म्हणजे खरोखर संसार, कसा या संसारातून त्या परमात्म्याकडे आपल्याला जाण्याचा मार्ग मिळेल याचा सतत विचार करायचा आहे. मी आधीच सांगून गेले की वेळेला फार महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येणार नाही माऊली, हे अघात सत्य आहे, त्रिवार सत्य आहे हे. असाच हट्ट अर्जुनानं श्रीकृष्णाजवळ धरला की नाही, गेलेली वेळ तुला परत आणायचीच आहे. अर्जुनाला फार पश्चाताप झाला होता की त्याचा मुलगा अभिमन्यू रणभूमीमध्ये मारला गेला. फार पश्चाताप झाला आणि त्याचा दोष तो आज कृष्णावर देतोय आणि म्हणतो की अरे कृष्णा, तुझ्यात तर एवढी शक्ती, एवढा सामर्थ्य आहे रे की तू माझ्या अभिमन्यूला वाचवू शकला असता, आणि आजही तुझ्यात एवढी शक्ती आहे की तू त्याला परत आणू शकतोस. मला माझा अभिमन्यू दे. कृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, हे शक्य नाही रे बाबा. तुझा अभिमन्यू गेला, त्याला मी परत आणू शकत नाही. तुला काहीही करून अभिमन्यूला परत आणावंच लागेल. कृष्ण म्हणाला, हा काही भानावर नाही वाटते आता. म्हणाला, एक बकेट घे, त्या बकेटमध्ये वाहती गंगा आहे, त्याच्यातून पाणी घेऊन ये. अर्जुन जातो, पाणी घेऊन येतो गंगेतलं. कृष्ण म्हणतात, परत हे पाणी सोड. परत गेला अर्जुन, पाणी सोडून देतो ते बकेट मधलं. आणि जसा परत येतो कृष्णाला म्हणतो, आता तरी अभिमन्यू दे बाबा. म्हणे, ते जे पाणी वाहून गेलं ना अर्जुना, ते परत घेऊन ये बरं. हा भानावरच नाही, हा जातो ना परत बकेट घेऊन. आणि तिथं बघतो तर काय, पाणी तर वाहून गेलं. रिकामी बकेट घेऊन कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो, अरे कृष्णा, कसं आणू ते पाणी? ते पाणी तर वाहून गेलं रे. म्हणे, तसंच अर्जुना, तसंच तुझा अभिमन्यू सुद्धा मी परत आणू शकत नाही. एकदा घडलेली गोष्ट परत आपण दुरुस्ती करू शकत नाही. म्हणून जेवढं जगतोय तेवढं चांगलं जगा, कुणाचं वाईट बघू नका. आणि नंतर त्या परिस्थिती माऊली कितीही चांगल्या करण्याचा प्रयत्न केलात ना आपण, त्या होत नाहीत, त्या होतच नाहीत. म्हणून कोण्याही जीवांचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हेच देवाची खरी भक्ती आहे आणि हेच त्या सर्वेश्वर परमात्म्याची खरी पूजा आहे माऊली. की कोण्याही जीवांचा, कोणाची भावना दुखाता कामा नये. लोक म्हणतात की नाही, आम्ही भावना दुखू, याचं जर काही न्यायालयामध्ये जर काही सजा असती ना, मला असं वाटते की त्या माणसाला फार भयानक म्हणजे सजा झाली पाहिजे. कारण की विश्वास एक वेळेस गेला ना माऊली, ती अशी गोष्ट आहे, ती परत नाही येत. हो, नाही येत ती गोष्ट परत. 3 मित्र होते, एक ज्ञान, दुसरा दान आणि तिसरा होता विश्वास. 3 मित्र होते. आपली शाळा संपल्यानंतर हे घरी जायला लागले तेव्हा तिन्ही एकत्रित येतात आणि रडायला लागतात. म्हणतात, ज्ञाना, तू कधी भेटशील रे आता? ज्ञान म्हणतो की ज्या ठिकाणी ऋषी महात्मे असतील त्या ठिकाणी मी तुम्हाला भेटेल. दानाला विचारतात, तू कधी भेटशील रे बाबा? दान म्हणतो की ज्या ठिकाणी मोठमोठे राजे असतील त्या ठिकाणी मी भेटेल तुला. आणि विश्वासाला विचारलं की तू केव्हा भेटशील विश्वासा? असं विचारतात क्षणीच विश्वास रडायला लागला. विश्वास म्हणतो, तेच तर आहे म्हणे, मी एक वेळेस गेलो की मी परत येत नाही.
म्हणून विश्वासघात हा 5 महापापांपैकी एक महाघोर पाप आहे. म्हणून हे पाप शक्यतो टाळा. होईल तेवढं बोलायचं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्याचीच पावली वंदन केले पाहिजे. आपले संत जेही बोलतात ना माऊली, ते फार विवेकपूर्ण बोलतात. असंच नाही बोलत, त्यांनी जे जीवनामध्ये आचरण केलेलं आहे तेच ते बोलतात. एकनाथ महाराजांचं दृष्टांत देऊ इच्छिते. एकनाथ महाराजांच्या घरी एक आजीबाई आली आपल्या लहानशा 6 वर्षाच्या मुलाला घेऊन आणि म्हणते, महाराज माझा हा नात आहे ना, हा नातू आहे ना, हा फार गुड खातो हो महाराज. काहीतरी असं करा ना की याचा गुड सुटला पाहिजे. फारच गुड खातो. एखादा खडा खाल्ला तर काही नाही होत, पण जेवणच नाही करत हो, गुडच गुड खातो. एकनाथ महाराज म्हणाले, आजी एक काम कर ना, 1 महिन्यानंतर ये. एका तिला वाटलं काहीतरी उपाययोजना करतील, हे काही मंत्र वगैरे शोधून ठेवतील. नंतर ती आजी येते आणि 1 महिन्यानंतर आणि एकनाथ महाराजांना म्हणते, हा घ्या ना तू आणि सोळा याचं गुड. एकनाथ महाराजांनी त्याला मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणतात, अरे बाळा गुड खाऊ नये. गुड खाल्ल्यानं हे बरोबर नाही रे, गुड खाणं जंत होतात पोटात. बस एवढंच सांगितलं. आजीबाई म्हणते, काहू महाराज एवढीशी गोष्ट सांगण्याकरता तुम्ही 1 महिना लावला. ही गोष्ट तर तुम्ही तेव्हा पण सांगू इच्छिले असते ना. म्हणे हो सांगू म्हणजे मी पण त्या 1 महिन्याआधी मीच गुड खात होतो. मी काय उपदेश करणार. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. संत एवढे सावध आहेत बघा बोलण्याच्या बाबतीत. पण हा माणूस असतो घरातच आणि म्हणतो आलोच 5 मिनिटात. किती विठ्ठला विठ्ठला म्हणून शब्दाला फार महत्व आहे माऊली, फार महत्व आहे. आणि भगवंताला खरे बोलणारे भक्त फार आवडतात. जे खोटे बोलतात ना ते भक्त भगवंताला अजिबात आवडत नाहीत. एक दिवस हनुमंतराय रामप्रभूला प्रश्न विचारतात की प्रभू तुम्हाला भक्त कसे आवडतात. भगवंत म्हणतात, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. निर्मल मन जन सो मोहि पावा. निर्मळ मनाचे भक्त मला हनुमंता फार आवडतात. आणि ज्याच्या मनामध्ये राग द्वेष मद मत्सर अहंकार असे 6 विकार आहेत, मला असे भक्त मुळीच आवडत नाहीत. भगवंताच्या जवळ जायचं असेल तर भगवंताची निरपेक्षतेने भक्ती केली पाहिजे, निष्काम भक्ती केली पाहिजे. जेवढे जेवढे भगवंताचे भक्त बघतो ना आपण माऊली, त्यांनी भगवंताजवळून एक सुद्धा अपेक्षा नाही केली. एक दिवस तानसेनजी महाराज मीराबाईला प्रश्न विचारतात की मीराबाई, अगं गायन तू पण करतेस, गायन मी पण करतो, पण तुझ्या गायनामध्ये कृष्ण नाचतो आणि माझ्या गायनात का नाही नाचत ग, याचं कारण मला सांग तू. तेव्हा मीराबाई म्हणते, मीराबाईनं फार सुंदर गोड उत्तर दिलं. म्हणते, तानसेन दादा बघ, गायन तू करतोस आणि गायन मी पण करते, पण गायनात फरक आहे. तू जे गायन करतोस ना तो राजा खुश व्हावा या करता गायन करतो, पण मी जे गायन करते ना ते फक्त आणि फक्त माझा कृष्ण परमात्मा खुश व्हावा या करता मी गायन करते. फार अवघड असते हो संतांचं जीवन. मीराबाईंच्या जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा मीराबाई म्हणते, रानू वरना काही परनी जो जन्म जन्म मर जाय. रानू वरना काही परनी जो जन्म जन्म मर जाय. वर परनी जो सावरो उमरो अमर जुडो होई जाय.
अरे असा असा वर कोण वरेल जो जन्मत्वानी मरतो, असा वर मी वरेल ज्यानं माझा जो सुडा आहे तो अमर राहील, तो अमर राहील. अशी आपली मीराबाई. सोपं नाही हो देवाची भक्ती करणं. निरपेक्ष भक्ती भगवंताची करावी लागते. एवढी भक्ती केल्यावर कुठं देव प्रसन्न होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली साधू संत जेव्हा रस्त्यानं चालतात ना तेव्हा वाकडे तिकडे चालतात. का बरं हो? का बरं चालत असतील? कारण त्यांच्या पायाखाली काही मुंगी माकोडा मरू नये म्हणून वाकडे तिकडे चालतात. एवढा विचार आपण करू शकतो का? नाही करू शकत. हा विचार तोच व्यक्ती करू शकतो की ज्याच्या मनामध्ये पांडुरंग आहे, ज्याच्या अत्यधिक जवळ पांडुरंग आहे, तोच हा विचार करू शकतो. कोण्याही जीवांचा नगडो मत्सर, त्याच्या मनामध्ये ही भावना रुजते माऊली. नाहीतर आजकाल उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा. उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. फार मन चांगलं असावं लागते हो भगवंताची भक्ती करण्यासाठी. आणि मला असं वाटते आपलं मन फार चांगलं आहे म्हणून आपण कुठं भगवंताची ही सेवा स्वीकारली आहे आपल्या गावाने. फार मन चांगलं व्हा आपल्या गावाचं. भगवंताचं नाव मुखामध्ये येणं, सत्कार्य करण्याची इच्छा जागृत होणं, या करता सुद्धा भगवंताची फार कृपा लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का बरं क्षणोक्षणाला विचार करावा लागतो आपल्याला? याचं उत्तर तुकोबराय दुसऱ्या चरणात. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह कसा आहे माऊली? नाशवान आहे, एक वेळेस नष्ट होणार आहे. नाशिवंत देह जाणार सकड, एक ना एक दिवस हा जाणार आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य काळ आहे, ही जी वेळ आहे ना यालाच काळ असं म्हणतात माऊली. आणि त्याच्याकरता तुकोबराय म्हणतात सावध व्हा. मला असं वाटतं की संतांनी ज्या नाही त्या भाषेमध्ये माणसाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे माऊली.
गोड बोलून का होईना. सकाळी सकाळीच म्हणतात संत, उठा साधू संत साधा फुले हित. उठा साधू संत साधा फुले हित. साधू संत आपल्याला म्हणतात. तुम्ही म्हणाल आपल्याला नाही म्हटलं बा, साधू संतांना म्हटलं. अरे जे झोपले असतात ते काही साधू संत असतात का? जे झोपलेले असतात ते साधू संत नसतातच. मग का बरं आपल्याला संतांनी साधू संत म्हटलं? काय कारण असेल? एक लहान मुलगा आहे बरं का, शाळेत जायला फार आळशी आहे, उठतच नाही हो सकाळी. आई पहिले रागवून म्हणते अरे उठ, दुसऱ्यांदा म्हणते अरे उठ, तरीही नाही उठत. मग प्रेमाची भाषा वापरते, अरे माझ्या हुशार बाळा उठ, असं म्हणता बरोबर तो मुलगा तातडीनं उठतो. 3 वेळेस रागावून म्हटल्यानंतरही तो मुलगा नाही उठला. पण तिसऱ्या वेळेस, चौथ्या वेळेस जेव्हा हुशार म्हटलं तेव्हा उठला. का बरं हो? कारण त्याला असं वाटलं की आईनं हुशार म्हटलं ना, आता उठावं लागेल. कारण त्याच्यावरती आता हुशारपणाची जिम्मेदारी पडली. तसंच संतांनी आपल्याला एका लेकरासारखं समजावलं की साधू संतांनो उठा. आपण काही साधू संत आहोत का? नाही. पण साधू संतासारखं वागावं म्हणून ती जिम्मेदारी आपल्यावर पडावी म्हणून म्हणतात संत बघा. आणि एवढ्यावर नाही ऐकलं, चांगल्या भाषेत नाही ऐकलं तर तुकोबाराय म्हणतात, किती सांगो तरी ना ऐके. आपण नाही वापरू शकत ते शब्द माऊली, असे शब्द सुद्धा तुकोबारायांनी वापरले. आपल्याला तेवढा अधिकार नाही माऊली. तो अधिकार फक्त त्या संतांनी आहे, त्या संतांचा आहे. असे शब्द सुद्धा वापरले. या जगामध्ये माऊली कोणाला म्हणावं? ज्ञानोबाराय म्हणतात, जे हितापासून काढती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. या जगामध्ये माऊली कुणाला म्हणावं हो? ज्या हितापासून काढते आणि हितामध्ये आपली स्थापना करते, त्याला या जगामध्ये माऊली असं म्हणावं. भगवंताला सर्वात जास्त प्रिय जर काय असेल माऊली तर ते मातृत्व आहे हो. भगवंताला मातृत्व फार आवडते माऊली. 3 गोष्टी भगवंताला आवडतात, गीता गंगाच गायत्री, गोविंदे हृदि संस्थिते, चतुर्गकार संयुक्तम पुनर्जन्म न विद्यते. गीता, भगवंताला गीता फार आवडते हो. गीतेला आपण आई असं म्हणतो. विनोबा भावेंची आई विनोबाला म्हणते, विनू, अरे विनू, गीता फार अवघड आहे रे. ते मराठीमध्ये त्याचं भाषांतर करतोस का? आईसाठी पहिला ग्रंथ लिहिणारे विनोबा भावे, त्यांनी आईसाठी गीताई म्हणून ग्रंथ लिहिला. गीताई माझी आई, पडता झडता सांभाळी. आईसाठी पहिला ग्रंथ लिहिणारे विनोबा भावे. गंगा, आपली भारतीय परंपरा एवढी उज्ज्वल आहे, एवढी ऊर्ध्वगामी आहे की आपण नदीला सुद्धा आई म्हणतो. वाचे म्हणता गंगा गंगा, गंगेला सुद्धा आई म्हणतो, नदीला सुद्धा आई म्हणतो. आणि तिसरी म्हणजे गौ माता. म्हणतात गायीच्या अंगात 33 कोटी देवतांचा वास आहे. सरकारने जरी माऊली गोहत्या प्रतिबंध कायदा चालू केला असेल तरीही कायद्याचा अकायदा करणारे लोक आजही समाजामध्ये आहेत न हो. म्हणून आपल्या धर्माची रक्षा पण केलीच पाहिजे बरं का. धर्मो रक्षती. आपण जर आज धर्माची रक्षा केलीत ना माऊली तर नक्कीच आपल्यावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा धाम धडकपणे हा धर्म आपल्या पुढे उभा राहील आणि आपली रक्षा करेल. त्याच धर्माची रक्षा करण्याकरता भगवंत प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात की याचे रक्षण झाले पाहिजे माऊली, कोण्या ना कोण्या रूपात. भगवंताला मातृत्व किती आवडते हो.
कृष्णाला बघा, एक नाही किती दोन दोन आया हो. एक जन्म देणारी देवकी, तर सांभाळ करणारी यशोदा मैया. जेव्हा इंद्रदेव कृष्णावर प्रसन्न झालेत ना, तेव्हा म्हणतात की अरे कृष्णा, फार प्रसन्न झालो तुझ्यावर, काहीतरी माग. तेव्हा काय मागावं कृष्णाने? कृष्ण मागतात, द्यायचं असेल ना इंद्रा, मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मला माझ्या आईच्या हातची भाकर खायला मिळो. हे वरदान कृष्ण मागतो. इथपर्यंतच त्या कृष्णाचं मातृत्व थांबत नाही माऊली. याच्याही पलीकडे जेव्हा महाभारतामध्ये हा कृष्ण जातो, तेव्हा परीक्षिताची आई उत्तरा धावत धावत येते आणि म्हणते, पाही 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 माम, पाही माम, रक्षा करा भगवंता. मी मेलीत तर चालेल, पण हा जो बहान माझ्याकडे धावत येतोय ना, माझ्या गर्भाला धक्का सुद्धा लागू नये. कारण हा शेवटचा जो बीज माझ्या पोटात वाढत आहे ना पांडव वंशाचा, हा राहिला पाहिजे. धन्य आहे ती उत्तरा, जिनं आपल्या बलवान श्वसुरांचा त्याग केला. पांडवांमध्ये एवढी शक्ती आहे माऊली, की एका बाणामध्ये समस्त संसार जाळण्याची एवढी शक्ती. त्यांचा त्याग करून ही उत्तरा आली कृष्णाच्या शरणामध्ये. तेव्हा यावेळेस तरी कृष्णानं मस्करी करायला पाहिजेत का माऊली? नाही ना. कृष्ण म्हणतो, मग याच्या बदल्यात तुला मला काहीतरी द्यावं लागेल. उत्तरा म्हणते, अरे पाहिजेत ते मांग बाबा, पण माझी रक्षा कर. काय मागावं कृष्णानं? उत्तरे, द्यायचं असेल ना तर हे तुझं मातृत्व मला दे. अगं, हे मनात तुझ्या जे मातृत्व उत्पन्न झालेलं आहे, हे मातृत्व मला दे. भगवंताला मातृत्व एवढं आवडते. म्हणून चुकूनही स्त्रियांचा अनादर, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्तो तत्र देवताः. त्याच मातृत्वाला शोधण्याकरता तो भगवंत अवतार घेतो. मातृत्व म्हणजे चांगली भावना, मातृत्व म्हणजे दुसऱ्यांच्या हिताची भावना. ही हिताची भावना म्हणजे मातृत्व. आणि ते मातृत्व संतांमध्ये बघायला मिळते, देवामध्ये, आईमध्ये, गायीमध्ये, नदीमध्ये, पर्वतामध्ये. प्रत्येक ठिकाणी ते मातृत्व आपल्याला पाहायला मिळते. आणि ते खरं मातृत्व जपणं म्हणजे खरं धर्माची रक्षा करणं. विठ्ठल विठ्ठल. नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हायला सांगतात तुकोबराय. सावध व्हा. माणसांना किती सावध व्हावं हे समजण्याकरता आपल्याला 16व्या शतकात जावं लागेल. महाराज किती सावध होते माऊली. औरंगजेब हा काही साधा सरळ सोपा माणूस नव्हता. ज्यानं आपल्या बापाला कैदीत टाकलं, ज्यानं आपल्या भावाला मारलं, ज्यानं आपल्या बहिणीला सुद्धा कैदेत टाकलं, सगळा भावंडाला मारून जो राजगादीवर बसलेला असा हा औरंगजेब. याच्या डोळ्यामध्ये माऊली धूळ टाकून शिवाजी महाराज एकटे रायगडावर परत येतात. किती सावधपणा असेल माऊली तो, किती सावधपणा असेल. हे महाराज कुठून शिकले? तर हे शिकले कृष्णापासूनच शिकले हो. हे ज्ञान देणारी म्हणजे जिजाऊ माता, त्यांना कृष्णाच्या गोष्टी, रामाच्या गोष्टी, ह्या सांगणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते राजमाता आहेत. हे शिकले कृष्णापासून. महाभारतामध्ये बघा, हा अर्जुन जेव्हा खांडव वन जाळतो ना, हा खांडव वन जाळतो तेव्हा त्याच्यामध्ये फार असे अनेकशे पशु पक्षी मरतात, फार नाग मरतात. त्याच्यातला एक अश्वसेन नावाचा नाग वाचतो. अश्वसेन नावाचा नाग जेव्हा वाचतो माऊली, तर अर्जुनाचा सूड घ्यायचा म्हणून हा अश्वसेन येतो महाभारतामध्ये धर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये. कर्णाने आपले सगळे बाण सज्ज केले होते अर्जुनाला मारण्यासाठी. सगळे वस्त्र, सगळे शस्त्र ते आभारित केले होते अर्जुनाला मारण्यासाठी. तेवढ्यात अश्वसेन येतो आणि अर्जुनाच्या बाणावर बसतो. कर्ण म्हणतो, मला तुझी फारशी काही आवश्यकता नाही, पण बसलात तर बस, काही हरकत नाही. कृष्णाला कळून चुकते, हा जर बाण चुकून सुद्धा अर्जुनाला लागला न
तर आज अर्जुनाचं काही खरं नाही. जसाही कर्ण बाण सोडतो तसाच श्रीकृष्ण आपल्या रथाच्या घोड्यांचे जे पाय आहे हे थोडेसे मुडपतो आणि तो बाण जो आहे अर्जुनाच्या किरीटाला लागतो. किरीट खाली पडते. किती सावधपणा असावा तो, की कोणाच्या भात्यामध्ये कोणते शस्त्र आहेत, ते शस्त्र त्याला कोणी दिले, एवढा सावधपणा. हे सगळं शिकवण्यासाठी भगवंतानं अवतार घेतला, त्याचं अनुकरण केलं महाराजांनी. आणि असं सुंदर शिक्षण देण्याचं काम राजमात्यावर होतं. छत्रपती घडावे यासाठी माऊली आधी जिजाऊ जन्माला याव्या लागतात. असेच छत्रपती घडत नाही माऊली. काय शिक्षण दिलं असेल हो, काय शिक्षण दिलं असेल त्या माऊलीने. कसे होते ते राजे. काळ्या राती तडपत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती तडपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो गुणवान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. गिरशिखरी किरटापरी, गिरशिखरी किरटापरी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला 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 तारा तिमिरला युगायुगाचा गडगंधार, युगायुगाचा गडगंधार, यवन चाकरी करी सरदार. युगायुगाचा गडगंधार, यवन चाकरी करी सरदार. मराठा मरता होऊनी खुंद, मराठा मरता होऊनी खुंद. त्याने छाटल्या शत्रूच्या भुजा, त्याने छाटल्या शत्रूच्या भुजा. उगवला 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 तारा तिमिरला उगवला तारा तिमिरला करला जीवाची राजा. उगवला तारा तिमिरला करला जीवाची राजा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिक्षण असं द्यावं लागते माऊली. असेच छत्रपती नाही घडत. आणखीन उदाहरण द्यायचं म्हणजे मदालसा. तिनं सुद्धा आपल्या बाळाला फार सुंदर प्रशिक्षण दिलं हो. बाळ जेव्हा पाळण्यामध्ये आहे ना, तेव्हा मदालसा हे नाही म्हणत की झोप, संध्याकाळ झाली ना, 1 घंट्यानं उठ. आपले बाळ झोपले तर आपण अजून त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकून त्याला म्हणतो झोप, आज सुट्टी आहे, झोप. मदालसा काय शिकवते. हा देह नाशिवंत, परिचर्माघाती येले, कृमी कीटकांचा सांधा. परिकर्मा घातले कीटकाचा बाधा. रव रव दुर्गंधी,
असे ना मदालसा म्हणते, हा देह नाशिवंत मडमूत्राचा बाधा. असं शिक्षण आपण देऊ शकतो का हो? नाही देऊ शकत. म्हणून त्यांचे मुलं घडले आणि आपले आम्ही बी घडलो तुम्ही भी विठ्ठल विठ्ठल. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठितः. ती माता शत्रू आहे, तो पिता वैरी आहे, ज्यानं आपल्या मुलाला चांगलं प्रशिक्षण नाही दिलं. आपण नाही देऊ शकत ना चांगलं शिक्षण, तर भगवंत म्हणतात नाही देऊ शकत तर कुणाच्या संगतीत जायला पाहिजे? मग थोडं उशिरा का होईना, पण मग नंतर जायला पाहिजे, संतांच्या संगत मध्ये जायला पाहिजे. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी 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 तेरी अच्छी बनेगी. हे हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 संतांच्या संगत मध्ये मग जायला पाहिजे, कारण लेकरासारखं प्रेम संत आपल्यावर करतात. लेकुराच्या हिते वाहे माऊलीचे चित्त ऐसी कडवड्याची जाती करीला भावीन प्रीती. काही फरक नाही. हा भंग जरी आईचा असला तरी याचा उद्देश एका संतासोबतचा आहे माऊली, की कसं प्रेम संत एका आईसारखंच आपल्यावर करतात. संतांची संगत कशीही करा हो माऊली, कशीही करा, जीवनाचं कल्याणच आहे. आमचे आदरणीय गुरुवर्य वंदनीय मारुती बाबा कुरेकर सांगून जातात संतांच्या संगतीचे फायदे काय आहे. पारसाला सोनं लोखंड जाणून भिडव अथवा मुद्दामून भिडव, त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. विंचवाच्या डांगीवर पाय चुकून पडव अथवा मुद्दामून पडव, डंक लागल्याशिवाय राहत नाही. विस्त्यावर पाय जाणून पडो अथवा मुद्दामून पडो, चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही. तसं संत संगत जाणून घडो अथवा मुद्दामून घडो माऊली, जीवनाचा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ही संत संगतीचे फायदे आहेत माऊली. मग काय होणार? काय होणार मग संत संगत मध्ये गेल्यानंतर? बैसता संताचे संगती कडो आले कमळापती, आपले कोणीच नव्हते निश्चय मात्र जाहला. प्रभू कोण आहेत हे आपल्याला संतांच्या संगत मध्ये गेल्यावर कळते. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गानं जर कोणी एखादा माणूस मार्ग निवडत असेल तर तो तिथंच थांबतो माऊली, तिथंच थांबतो. आपण सगळे इथं वैष्णव बसलेले आहोत माऊली. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीमाळ असतील नसतील, पण माळजप कुणी ना कुणी तर करतच असेल. बघा, प्रत्येक माळीमध्ये मणी असतो, मेरुमणी. तो मेरुमणी म्हणजे गुरुचं प्रतीक. तो मेरुमणी जोपर्यंत हातात लागत नाही ना, तोपर्यंत नाही कळत आपल्याला की किती माळजप झाले, किती माळजप झाले नाही कळत आपल्याला. तसंच ते प्रतीक म्हणजे आपण संसारात किती फिरलोत माऊली हे आपल्याला कोण सांगेल? हे गुरु सांगतील. ते मेरुमणीचं प्रतीक म्हणजे हे गुरु आहेत. गुरु जेव्हा हातात लागतील ना, तेव्हा गुरु म्हणतील बस झालं, थांब आता. किती फिरशील रे बाबा,
किती कष्ट करशील या संसारात? थांब जरा, विश्रांती घे, ये बस, भगवंताचं भजन कर, भगवंताचं भजन कर रे बाबा. हे कार्य संतांचं आहे, हे कार्य गुरुचं आहे. पण आजकाल परिस्थिती इतकी विकट झाली आहे माऊली, की साधू कोण आणि असाधू कोण, असंत कोण याच्यातला फरक प्रगट करणं फार अवघड झालेलं आहे, नाही कळत. एका श्रीगुरूचे 3 लक्षणं असतात. पहिला म्हणजे श्रोत्रिय, दुसरा ब्रह्मनिष्ठ आणि तिसरा कृपाळू. बघा, गुरुची ओळख जर करायची असेल तर श्रोत्रिय, त्यानं सगळ्या विद्यांचं अध्ययन केलं पाहिजे, सगळं वेदांचं अध्ययन केलं पाहिजे, तो गुरु. दुसरा म्हणजे ब्रह्मनिष्ठ, त्याची ब्रह्मामध्ये एकनिष्ठता पाहिजे, एकनिष्ठ पाहिजे तो. आणि तिसरं म्हणजे कृपाळू, ज्ञान तर भरपूर आहे हो त्याच्याजवळ, पण देण्याची इच्छाच नाही, तो कृपाळू सुद्धा पाहिजे, उदार पाहिजे. अशी 3 लक्षणं माऊली गुरुत पाहिजे. संतांची संगत केल्यानं जीवनाचं कल्याणच आहे. आपण देवावर शंका करतो माऊली, इथपर्यंत नाही, बस झालं, देवावर शंका करतो ना, पण काही काही हुशार एवढे की संतांवर सुद्धा आजकाल शंका करायला लागले. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार, दया नमस्कार, वार वार, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार, दया नमस्कार, वार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. सांगायचं तात्पर्य एवढंच माऊली, की लोक इथपर्यंत नाही थांबत की देवावर शंका. एवढं मर्यादित होतं की देवानं एवढ्या बायका केल्या, एवढ्या रास क्रीडा खेळल्या, बस झालं ना देवावर. पण संतांवर सुद्धा आरोप, फार अवघड परिस्थिती आहे. एक म्हणाला, मागे एक लेख वाचला, एक म्हणाला की ज्ञानेश्वर महाराज 1 नाही 2 नाही 4 ज्ञानेश्वर महाराज होते. किती? 4 ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे, रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी वेद बोलावणारा ज्ञानेश्वर महाराज वेगळे, 21व्या वर्षी समाधी घेणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे, असे वेगवेगळे लोक. कारण की माणसाची बुद्धी एवढी संकुचित झालेली आहे की त्याला पटतच नाही माऊली, की एवढ्याशा लहान वयामध्ये कोणी एवढं कार्य सुद्धा करू शकतो. तुकोबाराय कुठं वैकुंठ गमनाला गेले होते का? अरे, पण हे असाधारण गोष्ट त्यांनी केली म्हणून ते संत झालेत. आपण हे नाही करू शकत माऊली, म्हणून आपण जिथल्या तिथंच आहो. संतांचं जीवन कसं पाहे, मुदमंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थराजू. तीर्थराजासारखं जीवन संतांचं असते माऊली. म्हणून ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज एकच होते. रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर ग्रंथ बोलवून घेणारे, वेद बोलवून घेणारे ज्ञानेश्वर महाराज एकच होते. आणि 21व्या वर्षी समाधी घेणारे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एकच होते. म्हणून हे शंका कुशंका करणं बंद करा. देवावर तर करूच नका आणि संतावर तर मुडीच करू नका. जो म्हणतो आहे त्याला परमात्मा दिसतो, आणि जो म्हणतो नाही ना माऊली, त्याला परमात्मा कधीच दिसत. हो म्हटलं की पुढचे मार्ग दिसतात, अनुभव घ्या. आणि नाही म्हटलं तर गोष्ट तिथल्या तिथंच थांबते माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल.
देह जाणार सकड, आयुष्य खातो काढ सावधान. काढ आपलं आयुष्य खात आहे माऊली, माणसानं सावध राहिलं पाहिजे. हा देह कसा आहे? हा नाशिवंत देह आहे. याचं आयुष्य दिवसेंदिवस संपत आहे. माणसाचा वाढदिवस होतो, त्याला असं वाटते फार काही कमावलं. तो वाढदिवस नसून तो घट दिवस आहे. काय आहे तो? घट दिवस आहे. घटका गेली पडे गेली, तास वाजे घनाना. आयुष्याचा नाश होतो, राम का रे म्हणाना. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर. कोई सिंहासन चली चढ़े, कोई बांधे जंजीर. कटका गेली पडे गेली. कुणी कुणी म्हणते आम्ही 100 वर्ष जगू ना. 100 वर्ष आयुष्य असते. अरे 50 वर्ष तर आपण झोपतोच. 12 तास फुल झोप पाहिजे, म्हणजे त्याच्याशिवाय आपला दिवस चांगला जात नाही. काही काही बहादर असे की रात्री झोप होत नाही म्हणून दिवसा ती पूर्ण करतात. 20 वर्ष गेले लहान वयामध्ये, पुढचे आयुष्य गेले जवानीत, नंतर संसार, आणि शेवटचे जे 20 वर्ष हातात लागतात त्या वयामध्ये राम म्हणायचं असते. त्याला राम येत नाही, हा लांब म्हणतो. त्याला राम सुद्धा नाही म्हणता येत माऊली. आपण जेव्हा भगवंताला एखादं पुष्प अर्पित करतो, कसं असते हो ते पुष्प? ताजं असते ना. सोकलेलं फूल आपण भगवंताला अर्पित करतो का? कारण आपल्याला माहिती आहे हे काहीच कामाचं नाही. मग आपण स्वतः भगवंताला असं कसं काय म्हणू शकतो की म्हातारा होईल तेव्हा भगवंताची भक्ती करू? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ए किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा चलते चलते. सांस रुक जाएगी, दम निकल जाएगा. सांस रुक जाएगी, दम निकल जाएगा. शमा बुझ जाएगी रोशनी की. क्या भरोसा है इस जिंदगी का. काही भरोसा नाही माऊली. 3 गोष्टी फार गुपित आहेत हो. केव्हा मरू, कसं मरू आणि कोणाच्या हातून मरू, फार गुपित आहे. त्या गोष्टी कोणालाच कळणार नाही. आयुष्यात आहे आयुष्यात आहे महाराजांकरता एकदा जोरदार ताडा होता. टोपी दिली का? बसणार नाही टोपी. सांगायचं तात्पर्य एवढंच माऊली
की हा जो परमार्थ आहे कसा करायचा आहे, मग हा तातडीनं परमार्थ करायचा आहे. करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावे तातडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत खरा असा परमार्थ करतात. खरावी तातडी परमार्थाची. बुद्धिवान माणसानं तातडीनंच परमार्थ करतात. आज करू, उद्या करू, परवा करू. पहिल्या दिवशी काय आहे भागवतात, तेच तेच सांगतात. दुसऱ्या दिवशी जाऊ, आज नाही जमलं बाई, एक काम करू ना, तिसऱ्या दिवशी जाऊ. तिसऱ्या दिवशी काय जाणं चांगलं वाटते का आता, एक काम करू ना मग जाऊ शेवटच्या दिवशी. खाल्ल्याचा प्रसाद खायला परमार्थ करायचा आहे, पण तातडीनं कुछ परमार्थ. पल की जिंदगानी एक रोज सबको जाना परसों की तो क्यों सोचे कल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना परसों की तो क्यों सोचे कल का नहीं ठिकाना क्यों करता मेरा मेरा या कोई नहीं है तेरा भूल जाए नींद तब भी समझो वही सवेरा क्यों करता मेरा मेरा या कोई नहीं है तेरा भूल जाए नींद तब भी समझो वही सवेरा आया है तू कहाँ से कहाँ है तुझे जाना परसों की तू क्यों सोती पल का नहीं ठिकाना परसों की तू क्यों सोती पल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना परसों की तू क्यों सोती तातडीनं परमार्थ करायचा असेल माऊली, तर आपल्याला जावं लागेल संत संगतीमध्ये. कारण मनानं परमार्थ करायचा नसतो. परमार्थ हा गुरुच्या आश्रयाखाली गुरु दीक्षा घेऊनच परमार्थ करावा लागतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तातडीनं परमार्थ आपल्याला करायचा आहे, आणि तोही विठ्ठलाच्या गजरामध्ये. हात सगळ्यांना आहेत माऊली, सगळ्यांना हात आहेत, तर ते हात सगळ्यांच्या वरती झाले पाहिजे. आपल्याला सुंदर असं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. विठ्ठल माझा माझा माझा
अशा प्रकारे इथं भगवंताचं नामस्मरण झालेलं आहे. कीर्तनाची वेळ सुद्धा फार मर्यादित आहे आणि कोणतीही गोष्ट मी आधीच कीर्तनाच्या सुरुवातीलाच बोलून गेली की वेळेत झालेलं फार चांगलं. जेवढं वेळेत तेवढं त्याचा गोडवा फार राहतो माऊली. बरोबर. भगवंतानं आपल्याला काय नाही दिलं हो माऊली, काय नाही दिलं भगवंतानं. सगळं काहीतरी दिलं. तुम्ही विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणसं भगवंताजवळ जातात आणि रडतात आणि म्हणतात काय दिलं भगवंता तुनं मला, काय दिलं तुला. तर हा भगवंताला समोर प्रश्न मांडण्या पहिले आपण आपल्या जे खालचे लोक आहे, ज्यांना विचारांना राहायला घर नाही, 2 टाईमचं जेवण सुद्धा वेळेत भेटत नाही, अशा लोकांकडे जर बघितलं तर त्याच्यापेक्षा काही गुणा जादा भगवंतानं आपल्याला दिलंय माऊली. म्हणून शरण जायचं असेल तर त्या परमात्म्याच्या शरणमध्ये जायला पाहिजे. कारण की तो परमात्मा सगळ्यांचा स्वीकार करतो. यारे यारे लहान थोर, या ती भलती नारी नर न करावा विचार नरगी चिंता कवनासी. तो परमात्मा सगळ्यांचा स्वीकार करतो. तो बघतो का हा या जातीचा आहे, हा काळा आहे की हा गोरा आहे. भगवंत वर्ण भेद सुद्धा करत नाही. नट यावे शुद्ध होऊन जावे, नट यावे शुद्ध होऊन जावे, नट यावे शुद्ध होऊन जावे, नट यावे शुद्ध होऊन जावे. तोंडी पिती भावे तो कामेला, तोंडी पिती भावे तो कामेला, ताडी वाजवावी गुढी उभारावी, ताडी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. नट यावे शुद्ध होऊन जावे. कसंही भगवंताजवळ जावं, भगवंत आपल्याला शुद्धच करून पाठवतो. भगवंत सगळ्याचा स्वीकार करतो. माणूस कितीही हारलेला असो, कितीही दीन दुबळा असो, भगवंत त्याचा स्वीकार करतोच. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. 3 बाण के धारे, 3 बाण
स्वीकार करतो. फक्त भगवंताच्या शरणमध्ये माणसानं गेलं पाहिजे. ज्यानंही भगवंताचा आश्रय स्वीकारला त्याचा पराभव या जगात कोणीच नाही केला. विठ्ठल विठ्ठल आपण त्या भगवंताच्या शरणमध्ये गेलत ना माहुली, तर तो परमात्मा आपल्याला या संसारामध्ये कसा लबालब भरलेला आहे आणि कोण्या दृष्टीनं तो आपल्याला बघतो हे तुकोबराय चौथ्या चरणात सांगतो. तुका म्हणे अलौकिका व्यवहार, तुका म्हणे अलौकिका व्यवहार, अलौकिका व्यवहार, अलौकिका व्यवहार. हा तुका म्हणे अलौकिका व्यवहार, तुका म्हणे अलौकिका व्यवहार, तुका म्हणे अलौकिका व्यवहार, तुका म्हणे अलौकिका, तुका म्हणे लोकिता व्यवहार, तुका म्हणे लोकिता व्यवहार. तुका म्हणे लोकिता व्यवहार, तुका म्हणे लोकिता व्यवहार. हे तुका म्हणे लोकिता व्यवहार, तुका म्हणे लोकिता व्यवहार, तुका म्हणे तुका म्हणे लोकिता व्यवहार. नका डोळे दूर बरोनी राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य कातो काळ, आरा आना रामचरण सुखदाई भज मन, रामचरण सुखदाई भज मन, रामचरण सुखदाई भज मन, रामचरण सुखदाई. आयुष्य कातो काळ, आरा आना आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान.
आयुष्य का तो काळ सावधान, आयुष्य का तो काळ सावधान, हे नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, जाणार सकाळ. तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात की सगळा चराचर संसार जो आहे हा परमात्म्याने लबालब भरलेला आहे माऊली. एक पान सुद्धा या सृष्टीचं त्या परमात्म्यापासून विन्मुख नाही आहे माऊली. या जगामध्ये काय जे घडते त्या परमात्म्याला ते लगेच कळते. चींटी के पैर में घुंगर बाजे तो भी भगवान सुनता है. जल थल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता. प्रभु इच्छा के बिना न यहाँ पर हिल न सके एक पत्ता. भगवंतानं सगळ्या प्राणी मात्रांवर माऊली CCTV कॅमेरे लावून ठेवलेले आहेत. कुठं काय घडते त्याला बरोबर समजते. म्हणून असं नका समजू काय घडते कोण बघते. तो भगवंत करता करविता नारायण. तो भगवंताची दृष्टी सदैव आपल्यावर असते. तुका म्हणी ह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. डोळ्यात धुर भरून राहू नका. तुकोबाराय सांगतात की व्यवहार आहे, संसार आहे, धोके फार येतील, पण तरीही याच्यातून दूर जाऊन आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे माऊली. आणि ती भक्ती कशी करायची आहे? निष्काम भक्ती आपल्याला भगवंताची करायची आहे. ती भक्ती आपल्याला उद्या करायची आहे. उद्या महाशिवरात्री, भगवंताचा पर्व काळ. त्या महाशिवरात्री निमित्त काही ना काही पूजा असेलच माऊली. तर भोले बाबाची भक्ती करायची आहे तन मनानं आणि धनानं सुद्धा. कारण हा परमार्थ आहे. या परमार्थामध्ये तिन्ही गोष्टीचा वाटा बरोबरीचा असतो. कारण धनाशिवाय सुद्धा काही परमार्थ होत. सत्कार्य म्हणजे आता इथं आपण बसलेलो आहोत, काही ना काही तर लागलंच असेल. मला नका देऊ बाबा, या कार्यक्रमालाच द्या. कारण की तन मन धन सब हे तेरा स्वामी, सब कुछ है तेरा. भगवंताचं सगळं जर आहे तर त्याला देण्यात काय कशाची लाज. सगळं भगवंताला सोपवायचं. आणि हा जो कार्यक्रम आहे हा सुंदररित्या आपल्याला पार पाडायचा आहे माऊली. आणि आजचा जो दिवस आहे महाराजांनी येता येताच सांगितलं की आपल्याला सुंदर इथं एक श्रद्धांजली वाहायची आहे. ते म्हणजे आपल्या वीर जवानांसाठी जे पुलवामा म्हणजे युद्ध झालं होतं. त्याच्यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले होते माऊली. तर असे हे जे जवान आहेत ज्यांनी आपल्या धरतीसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या भारत मातेसाठी, आपल्या लेकरा बाळांची सुद्धा चिंता न करता आपली जे प्राण आहे या देशावर निछाडून टाकला. अशा जवानांसाठी आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची आहे. तो कार्यक्रम नंतर करू आपण, म्हणजे कीर्तन संपल्यानंतर. पण इथून उठून कुणीच जाऊ नका माऊली. कारण एवढं जर आपण केलं नाही तर आपली कृतज्ञता फार मोठी आहे. एक कृतज्ञ असतो आणि एक कृतज्ञ असतो. माणसानं कधीही भगवंताबद्दल, या देशाबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे, पण कृतज्ञ तर कधीच नाही व्हायला पाहिजे. आणि माझी सेवा मी इथंच थांबवते, कारण वेळही झालेला आहे. काही चुकलं असेल माऊली तर तुमचीच लहान मुलगी समजून तुम्ही मला क्षमा करा. जो चुकतो तो माणूस असतो. माऊली म्हणतात, बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तिची ताटी जेवू लागे, की संतोष तेनी मुखची ओढवी. एक लहान मुलगा असतो, जेवण करतो, बाबा येतात, का रे माझ्या मुखामध्ये घास भरवतोस का?
तो चिमुकल्या हातानं छोटासा घास तोडतो आणि बाबाच्या मुखात तो घास फार प्रेमानं भरवतो. तसाच हा जो छोटासा घास तुम्ही माझ्याकडनं ग्रहण केलेला आहे ज्ञानाचा, मी फार अहोभागी आहे. झालेली सेवा हे भोळे शंकराच्या चरणी, समस्त संतांच्या, वारकरी संतांच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वरा माऊली